लसीकरणाबद्दल बरेच संभ्रम आपल्याला दिसून येतात अजूनही. म्हणजे शहरातील महिलांना आता थोड्याफार प्रमाणात जागृती आली आहे, कारण की ते कॉर्पोरेटमध्ये जॉब करतात, मग त्या ठिकाणी जरा माहिती दिली जाते. पण जेव्हा आपण ग्रामीण भागाकडे वळतोय किंवा छोट्या शहरांमध्ये, तिथे अजूनही त्या प्रमाणात जागृती झाली नाही. मग ही लसीकरण किती गरजेचं तुम्हाला वाटतंय? ग्रामीण भागातल्या बायकाच जास्त सफर होतात आणि त्यांना कळतच नसतं की आपल्याला ही सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने पॅप स्मिअर आहे किंवा सर्व्हायकल कॅन्सरचं जे व्हॅक्सिन आहे, ते नक्कीच फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करावं आणि शक्यतो तिकडे कॅम्प वगैरे ऑर्गनाइज करावे, की ज्याच्यामुळे बायकांना याची माहिती कळेल की सेफ सेक्स आपण ज्याला म्हणतो ते काय आहे, पॅप स्मिअर टेस्ट काय आहे, सर्व्हायकल कॅन्सरचं व्हॅक्सिन किती महत्त्वाचं आहे हं. आणि त्याचे कोणतेही असे मेजर साइड इफेक्ट नाहीये, की ते तुम्ही नाही घेतलं पाहिजे. पण लसीकरणाचा जो काही खर्च आहे, तो सर्वसामान्यांना परवडणार आहे का? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हो, नक्कीच परवडणारा खर्च आहे आणि माझ्या मते तो सर्वसामान्य काय प्रत्येकाला तसा परवडणारा आहे, तर त्यांनी नक्कीच व्हॅक्सिन घ्यावं. पुरुषांनी पण घ्यायला पाहिजे का ही व्हॅक्सिन? नक्कीच पुरुषांनी पण घ्यायला पाहिजे. म्हणजे मुलांना सुद्धा तुम्ही 8 वर्षाच्या वरती हे व्हॅक्सिन देऊ शकता. ते प्रोटेक्टिव्हच आहे. म्हणजे जेनायटल वॉर्ड्स म्हणतो किंवा एच-पी-व्ही इन्फेक्शन म्हणतो, याच्यापासून नक्कीच तुम्हाला प्रोटेक्शन मिळू शकतं. त्याच्यामुळे नुसतंच बायकांनी नाही, तर पुरुषांनी सुद्धा हे व्हॅक्सिन घ्यायला पाहिजे.